हाय फ्रेंड, तर आता मोठा तान्हा पोळ्याला सुरुवात झालेली आहे. तर आता वाजलेले आहे 6 आणि आता पोळ्याला सुरुवात झाली. मगाशी तुम्ही पाहिला पार्ट 1 आणि हा आहे पार्ट 2. तर याच्यामध्ये पूर्ण मोठे मोठे नंदी आहे आणि जे तुम्ही गेलेला व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये पूर्ण छोटे छोटे नंदी होते. यांचं डेकोरेशन वगैरे खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पुष्कळ साऱ्या झाक्या आणि धुमाल आहे. तर ते तुम्ही पुढे पहा आणि तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे की दादूने किती एन्जॉय केलं. तर इथे चालू होता आता डान्स. तर अशा प्रकारे होतो आणि मस्त सुंदर असा रिमझिम रिमझिम पाऊस पण पडत होता. खूप पाऊस नव्हता येत पण थोडा थोडा येत होता. तर आता तुम्ही पाहिलं की किती छान पाऊस पडत होता आणि खूप छान वातावरण होतं. तर हा तर खूपच सुंदर होता. पर्सनली मला खूप आवडला आणि खूप छान छान अशा धुमाल पण होत्या. पूर्ण सिंधीमध्ये माहोल होता आणि महाराष्ट्रातून विदर्भ फेमस सिंधी पोळा म्हणून ओळखले जाते. तर खूप दुरून दुरून लोक इथे पोळा बघण्यासाठी येतात. तुम्ही पण नक्की येत असेल. आणि इथे दरवर्षीप्रमाणे भोई समाज एकता समिती यांनी पण नंदी काढलेला होता. तर हा होता भोई समाजाचा नंदी आणि यांची झाकी पण खूप छान होती. यांची झाकी खूप मोठी अशी फिश होती. छान आहे. आणि ही होती भोई समाज परिवारांतर्फे झाकी आणि हा होता त्यांचा छोटूसा क्यूटसा नंदी. आहे भोई समाजांची फिश आणि ही आहे त्यांचं धुमाल. तर त्यांनी खूप छान प्रयत्न केला होता. त्यांची झाकी पण छान होती, धुमाल पण छान होता आणि नंदी पण छान होता. नंदी छोटा होता पण खूप सुंदर झाकी आहे महाकालची. इथे आहे विठ्ठल रुक्मिणीची झाकी. तर अशा खूप सुंदर आणि इथे आता आम्ही बसलो होतो झुल्यामध्ये पाळण्यामध्ये. तर थोडासा व्ह्यूज घ्यावं म्हणून मी हे घेतलेलं आहे, शूट केलेलं आहे. आणि इथं थोडीशी केली होती आम्ही मस्ती. तर आम्ही तर खूप एन्जॉय केला आहे. पुढच्या वर्षी तुम्ही पण या आणि तुम्ही पण असंच एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.